जनशक्ती न्यूज, निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ. द जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. माळवाडी ग्रामपंचायती विरोधात महिलांचा संताप उसळला. 2 दिवसात काम नाही तर टाळेबंदीचा इशारा. सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील मोजे माळवाडी गावात ग्रामपंचायतीला अकार्यक्षम कारभाराविरोधात महिलांचा संताप उफाळून आला आहे. वॉर्ड क्रमांक 5 मधील साठे प्लॉट परिसरातील महिलांनी बंदिस्त गटर, स्वच्छ रस्ते व पिण्याच्या पाण्यासह मूलभूत सुविधांसाठी वारंवार मागण्या करूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केलाय. आज सोमवार दिनांक 4 मे रोजी माळवाडी येथील साठे प्लॉटमधील महिलांनी थेट ग्रामपंचायत कार्यालयात धडक देत आपल्या मागण्यांचं निवेदन दिलंय. मात्र प्रशासकीय अधिकारी अनुपस्थित असल्याने महिलांमध्ये नाराजी अधिकच वाढली. ग्रामसेवकांनी फोन न उचलल्याची ही तक्रार महिलांनी केली आहे. महिलांनी स्पष्ट इशारा दिला आहे की 2 दिवसात ठोस कार्यवाही झाली नाही तर ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकण्यात येईल. तसेच प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास लाटणे मोर्चा काढून आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे. नमस्कार, मी इंदू कदम. मी माझी समस्या घेऊन आले आणि सगळ्या महिन्याला घेऊन आले ह्याच्यामध्येच. तर आमची गटार आणि आमचं पाण्याचा प्रॉब्लेम आहे. आम्ही वारंवार तक्रार करून पण ही लोक दक्षता घेत नाहीत. तर आमची आता तक्रार अशी आहे म्हणून आम्ही इथं घेऊन आलो तर इथं कुणीच नाही आहे ऑफिसमध्ये. एकच मुलगी आहे. त्या मुलगीपाशी आम्ही आता अर्ज लिहून दिलेला आहे. फोन केला तर फोन कोण उचलत नाही आणि आमची तक्रार घेत नाही. मतदानाच्या वेळेला सगळीजण लोक येतात पण आमच्या आता अशी हालत चाललेली आहे की गटाराचं पाणी आमच्या घरात येते, पावसाचं पाणी सगळं आमच्या घरात येतं, तर ही लोक दक्षता घेत नाही. त्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे. मी मेहरून तांबोळी आहे. मी आमची समस्या घेऊन आले सगळ्या महिलांची. आमच्या साठे प्लॉट मध्ये पाण्याची पाईप फुटलेली आहे. ते 2 वर्ष झाले अजून त्याच्याकडे तुम्ही लक्ष दिलेलं नाही. आमची समस्या अशी आणखी आहे की रोड तयार झालेला नाही, परत गटारी काढायला कोण येत नाही. आता आम्ही नवीन 4 वर्ष झालं इथं माळवाडीवर येऊन स्थायिक झालोय. एकदा ही गटार काढणारा कोणी आलेला नाही आणि कचरा गोळा करायला सुद्धा 15 दिवसात नाही येत, आले तर येतात नाही तर ते पण येत नाही. ही असली सगळ्या समस्या आम्ही काय करायचं, कुणाला सांगायचं. इथं आलं ऑफिसमध्ये ग्रामपंचायतच्या तर इथं कोणीही हजर नाही. फोन केला तर कोण फोन उचलत नाही. हे काय पद्धत झाली काय सांगा. सगळं गल्लीचे गटर झाले, रस्ता झाले, तेच की सगळीकडे झाले. आमच्या इकडेच का सोय नाही. आम्ही काय केलंय, आम्ही काय पाणीपट्टी भरत नाही का, घरपट्टी भरत नाही, काय भरत नाही सांगा. पैसे मंजूर होऊन पण हे लोक कामं करत नाहीत. आमची दुसरीकडची कामं करतात, आमची करत नाही. साठे प्लॉटला गटरीची सोय नाही, रस्त्याची सोय नाही. उलट प्रशांत त्याची मुतारी सुद्धा सोडल्या. आम्हाला पोट बसता येत नाही. खाली 4 घरांना घरी पाणी जाते गटरीतलं. लाईटचा प्रॉब्लेम आहे. पाणी 1 दिवस आडान सोडतात, 1 दिवस आडान नाही. कचरा गाडी तर महिना येत नाही. काय आहे आमच्याकडनं घरपट्टी पाणीपट्टी मिळत नाही. काय तक्रार आहे. मतदानाच्या वेळी तुम्ही पाया पडायला येत आहे. कशासाठी येते आमचं पाय हात का कुठले बघताय वे बरोबर. आमची दक्षता लवकर करावं, नाहीतर आम्ही उद्या सकाळी आणि इथं मोर्चा हजर आहे. अण्णासाहेब नाहीत, ग्रामसेवक नाही, सरपंच नाही, म्हणजे पंचायत कसली. इथं काही लिहिलेलं पण नाही का गैरहजर आहे. तुम्ही इथं काय बोर्ड लावलाय काय नाही लावत. काय तिथं वहीवर साहेब गेलाय का गैरहजर आहे. का गैरहजर आहे. लोक कधी पण येतात, कधी पण येतात. बघ त्याचं आम्हाला काय देणं देणं नाही. आमचं सगळं झालं ते बाजार. आताच दिलेलं अशी वारंवार आम्ही कंप्लेंट केलेली. आम्ही वारंवार कंप्लीट केली. खाली गावात कसं पंचायत असताना आम्ही आज 2-3 वेळा दिल्यात. तुम्ही हे केला नाही आणि फोन लावताना आता तुम्ही उचलत नाही. आता जर जाग नाही घेतली ना तर सगळं कोण उचलणार आहे. कोणाचा फोन आला तुम्ही उचललं पाहिजे ना. नाही किंवा होय तुम्ही उत्तर दिलं पाहिजे का नाही उत्तर दिलेलं. हे उद्यापासून आम्ही आता झाल्याशिवाय आम्ही बसत नाही. महिला आज 20-22 आल्या, त्या उद्या 30-35 आहेत. त्या लाटणे आहेत का फुकणे नाही. ऑफिसला तुम्ही नाही हे घेतला का नाही, लक्ष दिला नसला तर आम्ही सरळ कुमान बाहेर वरून आम्ही टाळा मारणार.